एकदा एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारखे झटके मारायचे, सारखे झटके मारायचे. मी म्हटलं मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणाल्या नाही रे महाराज शेळी बांधली. म्हटलं मग बकरू बांधायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या हो महाराज शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलपाला झटका पण आणला. पण म्हटलं पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. एक जण म्हणाला का रे मध्येच ठोबारक महिन्याने माऊली कशासाठी असतं? दुसरा म्हणाला तुला माहित नाही का? हा म्हणतो नाही बुवा, हा सांगतो झोपेतले जागे करायला. आणि झोपतात ना, काही काही जण खरोखर कीर्तनात झोपतात. त्यांचे झोपेचेही बरेच प्रकार असतात. काहींची झोप असते डोळेवाशी झोप, काहींची झोप असते तोंडवाशी झोप. ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टिकून, खांबाला टिकून, भिंतीला टिकून कधीच बसू नये. आणि जर का बसला त्याला झोप लागली, त्याची झोप आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्र आलं, टंगडावर केलं आणि हो मग याला विचारलं का रे रात्रीचं कीर्तन कसं होतं? हा सांगायलाच खारट खारट होतं. भजन हे झोप मोडण्यासाठी नसते, भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. आमच्या दोघींचं नातं आहे ननंद भाऊजाईचं. आणि आपल्या आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. आणि आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? पुरुष मंडळ कोणता काळ चांगला होता? सर्वजणी बोला मोठ्याने, कोणता काळ चांगला होता? आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला होता, पूर्वीचाच काळ चांगला होता. रामकृष्ण हरी. आताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. हे महाराज असं काही पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होते. आता 20-25 वर्ष झाले जन्माला आले, निघाले पूर्वीचा काळ सांगायला. पूर्वीचा काळ कसा होता ही इतिहास पुराणावरून आपल्याला कळतो की नाही? कळतो की नाही पुरुष मंडळ? कळतो. परंतु आत्ताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो, आपण स्वतः अनुभवतो. आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून, आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. आणि हेही आपण उदाहरणानिशी प्रमाणासहित पटवून देऊ की आत्ताचाच काळ चांगला आहे, आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे मुलींनो? कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्यावे. आणि पटवून देत असताना अभंग ही सोडवावा. सर्वांनी रामकृष्णारी म्हणा. रामकृष्णारी, रामकृष्णारी, रामकृष्णारी. बघा मी सर्वांना रामकृष्णारी म्हणायला सांगितले, सर्वजण रामकृष्णारी म्हणाले की नाही? सर्वजण म्हणाले की नाही? बाबा तुम्ही म्हणाले की नाही? पण मला सांगा, हे महाराज रामकृष्णारी म्हणाले का? का यांच्या तोंडाला काय मुस्क लावलंय का? ते मस्क पूर्वीच्या काळी बैलाला मुस्क असायचं, आणि जो बैल असा इथं तिथं तोंड घालतो ना त्याच्या तोंडाला मुस्कच असतंय. तसं मला तरी वाटतं यांच्या सुद्धा तोंडाला मुस्कच लावलेलं असावं. मुस्क नसतं तर रामकृष्णारी म्हणाले असते की नाही? पण म्हणाले का? असो, अभंग निळोबारायांचा आहे. निळोबाराय या अभंगातून भगवंताचे अवतार सांगतात.
भगवंताचे अनंत अवतार आहेत आणि त्या अनंत अवतारांपैकी भगवंताचे मुख्य अवतार आहेत 10. किती अवतार आहे मुख्य? तेच 10 अवतार निळोबाराय या अभंगातून सांगतात. प्रथम चरणामध्ये निळोबाराय भगवंताचे 5 अवतार सांगतात. मच्छ कच्छ वराह झाला खुजाही शोभला विक्राळ. मच्छ कच्छ वराह, खुजा म्हणजे वामन अवतार, खुजाही शोभला विक्राळ, विक्राळ म्हणजे नरसिंह अवतार. असे 5 अवतार निळोबाराय प्रथम चरणातून सांगतात. दुसऱ्या चरणात निळोबाराय सांगतात की या भगवंताला भक्त हे अत्यंत प्रिय आहे आणि त्या भक्तांचे काम करण्यासाठी तो अविश्रांत विटेवरती उभा आहे. भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासाविसी. तिसऱ्या चरणात निळोबाराय भगवंताचे 3 अवतार सांगतात. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. फरशधारी, ज्याच्या हातात फरश आहे, परशु आहे, कोणता अवतार? बरोबर परशुराम अवतार. फरशधारी धनुर्धर, ज्याच्या हातात धनुष्य आहे, कोणता अवतार? राम अवतार. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी, बरोबर कृष्ण. असे 3 अवतार निळोबाराय तिसऱ्या चरणातून सांगतात. अगोदरचे 5, आत्ताचे 3 किती झाले? 5 आणि 3 किती झाले? राहिले किती? ते शेवटचे 2 अवतार निळोबाराय शेवटच्या चरणातून सांगतात. निळा म्हणे बौद्ध कलंकी, बौद्ध आणि कलंकी. निळा म्हणे बौद्ध कलंकी धरी नेटकी रूपे ऐसी. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आणि आपल्या कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. या प्रश्नाचं उत्तर कोणी सहज देऊ शकेल की पूर्वीचाच काळ चांगला होता. बघा, 4-5 म्हातारे माणसं जर गप्पा मारीत बसले, सहज म्हणतात आताचं काही खरं नाही, पूर्वीचाच जमाना चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वीचीच माणसं चांगली होती, पूर्वीचाच समाज चांगला होता, पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता, मान मर्यादा होती. पण आता प्रेम राहिले नाही का, श्रद्धा राहिली नाही का, विश्वास राहिला नाही का, मान मर्यादा राहिली नाही. अहो, पूर्वीची सून डोक्यावरून पदर खाली पडू देत नव्हती. पदर पदर बचत गट नाही, तुम्ही नका घेऊ आता पटापटा, मी आताच सांगतच नाही. हे पदर फिदर सगळं पूर्वी होत, आता नाही. आताचा जमाना बदलला, आता फॅशनचा जमाना आला. याचा अर्थ फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदलले पाहिजे. फॅशन माणसानं केलीच पाहिजे, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं. कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे. एका गीतकारानं फार सुंदर गीत लिहिलेलं आहे. छोड़ के दुनिया पुराना, छोड़ के दुनिया डंग पुराना, क्यों बेढंगी हो गई. छोड़ के दुनिया डंग पुराना,
ऐसा निकला फैशन देखो दुनिया रंगी हो गई ऐसा निकला फैशन देखो दुनिया रंगी हो गई ऐसा निकला फैशन देखो दुनिया रंगी हो गई हो गई पूर्वीच्या काळी आई वडील लग्न जमवायचे आई वडील लग्न जमवायचे आणि मुला मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे बरोबर आहे की नाही खरं सांगा बाबा तुम्ही पोरगी पाहायला गेले होते का नव्हते गेले पूर्वी आई वडीलच लग्न जमवायचे मुला मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे पण आता तसं राहिलं नाही आता मुला मुली लग्न जमवतात आणि आई वडील गपचूप तांदूळ टाकायला उभे राहतात एवढंच नाही आता बऱ्याच ठिकाणी लव्ह मॅरेज कोर्ट मॅरेज त्या आई बापाला मुलांचं लग्न झालेलं पार 2 महिन्याने समजतंय आणि 6 महिन्यात तर यांचा घटस्फोट ही आत्ताची परिस्थिती हा हे आत्ताचा काळ पूर्वीचाच काळ चांगला होता असे आपले म्हणणे आहे आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू आता थोडस ध्यान देऊन ऐका मला सांगा जिथे पाणी कमी आहे जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते बरोबर जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात जास्त रोग हा जिथे रोग जास्त आहे तिथे दवाखाने जास्त असतात जिथे अधर्म नाही ध्यान देऊ नाही का जिथे अधर्म नाही तिथे देव अवतार घेतो की जिथे अधर्म जास्त वाढला तिथे देव अवतार घेतो बरोबर जिथे अधर्म जास्त वाढला तिथे देव अवतार घेतो म्हणजे अधर्म वाढला की देव अवतार घेतो बरोबर ना अधर्म वाढला की देव अवतार घेतो म्हणजे ज्या काळामध्ये जास्त धर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात बरोबर बरोबर आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता बरोबर बरोबर मग मला सांगा असा धर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का चांगला आहे का नाही मग कोणता काळ चांगला आहे कोणता काळ चांगला आहे आत्ताचाच काळ चांगला आहे पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता मग मला सांगा पूर्वीच्या काळात अधर्म प्राण्यांनी जास्त वाढवला की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला की अधर्म झाडांनी जास्त वाढवला की अधर्म माणसांनी वाढवला माणसाने कोणी वाढवला माणसांनी वाढवला मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आताच्या काळातील माणसे चांगली कोणत्या काळातील माणसे चांगली आत्ताच्या काळातील माणसं चांगली आणि हे महाराज म्हणाले पूर्वीची माणसं चांगली होती पूर्वीचा काळ चांगला होता अहो महाराज पूर्वीची माणसं जर चांगली असती पूर्वीचा काळ जर चांगला असता तर पूर्वीच्या काळी भगवंताला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले निळोपराय अभंगाच्या प्रथम चरणात मच्छा काचा बरा झाला मच्छा काचा बरा झाला मच्छा काचा बरा झाला
शोभला विक्राळ तुझ्या ही शोभला विक्राळ भक्ता प्रिया प्रियोत्तमा भक्त प्रिया प्रियोत्तमा भक्त प्रिया प्रियोत्तमा भक्त प्रिया प्रियोत्तमा मच्छकच्छ वराह झाला खुजाही शोभला विक्राळ भगवंताचा मच्छा अवतार महाप्रलय काळाच्या पूर्वी बीजांचे रक्षण करण्यासाठी झाला. भगवंताचा कच्चा अवतार देव आणि दानव समुद्र मंथन करत असताना मेरू पर्वताला आधार देण्यासाठी झाला. भगवंताचा वराह अवतार पृथ्वीची हिरण्याक्षाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी झाला. भगवंताचा नरसिंह अवतार भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झाला. भगवंताचा वामन अवतार इंद्राचे इंद्रपद सुरक्षित राहण्यासाठी झाला. या अवतारात भगवंताने बळीला पाताळात घातले आणि इंद्राच्या इंद्रपदाचे रक्षण केले. भगवंताने परशुराम अवतार घेऊन 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली, अत्याचारी क्षत्रिय मारले. भगवंताने राम अवतार घेऊन रावणाचा वध केला, दुष्ट राक्षसांना मारले. भगवंताने कृष्ण अवतार घेऊन कंसाचा वध केला आणि जरासंधासारख्या दुष्ट राक्षसांना संपवले. हे सर्व अवतार देवाला पूर्वीच्या काळात घ्यावे लागले. हे सर्व पूर्वीच्या काळातील अवतार आहे. मग देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दुष्ट लोकांसाठी देवाला अवतार घ्यावा लागला. अवतार घ्यावा लागला. बरंच हाफमेड लोकांचे डोके ठिकाणावरच नसते. अशा हाफमेड लोकांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. 2 मित्र एकदा गप्पा मारत बसले होते. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, हे बघ मित्रा, मी तुला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर द्यायची, पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हटलं ठीक आहे, विचार. मग त्याने पहिला प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत काय आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले आंबे तुला. हा विचार करू लागला. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत किती आंबे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले 10च्या 10 आंबे तुलाच. पण याला काही उमजेनाच. हा म्हणतो, जरा काहीतरी हिंट दे, जरा काहीतरी आयडिया दे, लगेच सांगतो. त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीतले आंबे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले हापूस आंबे तुलाच. तर या थांब्याला काही सांगता येईना. या म्हणजे त्या आंबेवाल्याचं सांगते मी.
आबा त्या आंब्यावाल्याच सांगते मी. ह्या दोघांचं बोलणं पाठीमाग बसलेला तिसरा मित्र ऐकत होता. तो हळूच उठला, पुढे आला आणि त्याने याचे खणखण कानाखाली लावली. अशीच पहिला मित्र म्हणतो, "होय आज काय करतो, होय आज काय करतो." हा म्हणतो, "तू थांब, याचं डोकं ठिकाणावर आणतो." अशा हाफमॅड लोकांची डोके ठिकाणावर आणावे लागतात. त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. आत्ताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, तो म्हणजेच बौद्ध अवतार, म्हणजेच शांत अवतार, म्हणजेच श्री विठ्ठल. आत्ताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे. म्हणजे आताच्या काळात अधर्म जास्त वाढलेला नाही. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला आताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? आताचाच काळ चांगला. आताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज चाळक वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे? महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळी मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते की नव्हते? मुलांनो मोठ्याने सांगा, करत होते की नव्हते? मोठ्याने सांगा मुलींनो, करत होते की नव्हते? आताच्या काळात करतात का? पूर्ण तुम्ही कोणत्या काळातले? त्या खरं बोलतात. पूर्वीच्या काळी आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? आणि आताच्या काळात? आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. आताचे श्रावण बाळ म्हणतात, आई तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही. अरे बाबा, ज्यावेळेस तुला कळत नव्हतं, ज्यावेळेस तुला बोलताही येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे, तुला भूक लागली का, तहान लागली का, तुझं पोट दुखतं, तू न बोलता सुद्धा तिला सगळं कळत होतं आणि तू आता तिला म्हणतो तुला काहीच कळत नाही. बाबा तुम्हाला तर अक्कलच नाही. अरे गाढवा, तुझ्या बापाला जर अक्कल नाही तर तुझ्यात अक्कल आली कुठून? त्या आई बापाने स्वतः अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून मुलाला शिकवलं, त्याचं हित केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. त्याला त्याचे आई बाप कळत नाही, मग त्याला त्याचे कर्तव्य सुद्धा कळू नये. मला सांगा, कर्तव्य न कळणारा सुशिक्षित की कर्तव्य कळणारा सुशिक्षित? बरोबर, कर्तव्य कळणारा सुशिक्षित. मग खरे कर्तव्य कळाले कुणाला? मुलाला की आई बापाला? आई बापाला. मग खरे सुशिक्षित कोण? आई बाप, आणि तेच आपले भगवंत आहे. आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही. प्रगती म्हणजे प्रगती नावाची एखादी पोरगी नाही, काय नाव ठेवतील तिचा पत्त्याच नाही. नाव तिचं प्रगती आणि पाहायला गेलं तर नुसतीच अधोगती. एका बाईचं नाव होतं शांताबाई. नाव शांताबाई, गाण्यातली नाही, नाव शांताबाई, पण भांडणाशिवाय करमतच नाही. मी तर वेगळंच ऐकलं होतं, नाव शांताबाई, नाव शांताबाई, पण भांडायला लागली का कुत्रीची आई. कुठेही जाऊन भांडायची, याच्या वाव वाव करणं, त्याच्या वाव वाव करणं, वाव 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 करून त्याचं पार
पाडीत. त्याचं कळालं का पण? असलं लय लवकर कळतंय तुम्हाला. आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही, ही जगाची उन्नती नाही, तर ही जगाची अधोगती आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोदावरी आणि पद्मनाभ नावाचे ब्राह्मण पती पत्नी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिकाने एका मांडीवरती आईचे डोके ठेवले, एका मांडीवरती वडिलांचे डोके ठेवले आणि आई वडिलांची इतकी सेवा करू लागला, इतकी सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाकडे यावं लागलं. नवे नवे देव स्वतः आला, नुसताच आला नाही, पुंडलिकाने दिलेल्या विटेवरती उभा राहिला. नुसताच उभा राहिला नाही, कटेवरती हात आणि नासिकेवरती दृष्टी ठेवून उभा राहिला. अजून गेला तर नाहीच, पण साधा खाली सुद्धा बसला नाही. भक्त पुंडलिकासाठी. कोणासाठी? भक्तासाठी. तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि हेच निळोबर आहे सांगतात अभंगाच्या. भक्त प्रिय प्रिय चालू द्या रातभर. भक्त प्रिय प्रियतम सदा विश्रमदासा दिसी. तो देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. देव उभा राहिला. देव हित आपली बायको
म्हणतो अगं थांब गेली ती मित्राच्या मोटरसायकलीवर बसून. आजच्या समाजाला जो देव मिळालेला आहे तो पूर्वीच्या काळातील पुंडलिकामुळे, म्हणजे पूर्वीच्या काळातील पुंडलिकाने आजच्या समाजाला देव मिळवून दिला. आणि आज माणसं जगाला काय देतात? आज माणसं आटोकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. लाखो लोक मेले, हो मेले. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि ज्या गोर गरीब लोकांचे हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झाले. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. हा आहे आत्ताचा काळ, ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सांगा, जगाला कोरोनाने मारणारा, जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, यांना ऐकू आलं पाहिजे. कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात? आताच मला बडबड्या म्हणणाऱ्या या मुखिया महाराजांनी सांगितले, मुक्या नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचाच काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीचा काळ चांगला होता ना, मग जा पूर्वीच्या काळात. आताच्या काळात तुम्ही इथे राहूच नका, जा पूर्वीच्या काळात. यांचं असंच आहे, खायचं ह्या काळातलं आणि गायचं त्या काळातलं. आणि काही काही महिलांचा स्वभावच असतो ना, खायचं सासरचं आणि गायचं माहेरच. वाटचारी वाट सरू काय पातोस खेड्याला 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 खेड्याला. आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. गुरु 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 गुरु. आणि हिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर का नसेना. अशीच एक महिला जात्यावर दळण दळत असताना आपल्या भावाला गात होती, लिंबाच्या झाडाखाली माझा बंधू दारू पाडी बाई पाडी ग पाडी बाई पाडी. कोण्या मेल्यानं केली साडी आणि पोलिसाची गाडी आणि हातात पडली बेडी बाई बेडी ग बेडी बाई बेडी. आता हे काय गाण्यासारखं सद्गुण आहे का? पण काय गावं काय नाही. माणसाने गावं, पण कसं गावं? सुंदर माझे जाते गा फिरते बहुतेक. 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 ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. हे सासू आणि सासरा गिरतो तिसरा.
आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की आत्ताच्या लोकांनी जगाला कोरोना दिला. कोरोना कोरोना जगातील लाखो लोक मारले गेली. जगातील लाखो लोक मारले गेली ही गोष्ट खरी आहे. जगातील लाखो लोक मारले गेली ही गोष्ट खरी आहे. पण आजपासून 5,500 वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात, म्हणजे यांच्या काळात, पूर्वीच्या काळात लाखो नाही, करोडो नाही, अरबो लोक मारले गेली. त्याचं काय? तुम्ही म्हणाल अरबो लोक मारले गेली? हो, अरबो लोक मारले गेली. केव्हा? सांगते, ध्यान देऊन ऐका. तुम्ही ऐकताय ना? पण नक्की नाही तो काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. एकदा एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारखे झटके मारायचे, सारखे झटके मारायचे. मी म्हटलं, मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणाल्या, नाही रे महाराज, शेळी बांधली. म्हटलं, मग बकरू बांधायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या, हो महाराज, शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलपाला झटका पण आणला. पण म्हटलं, पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. म्हटलं, मावशी, अगोदर जर कडी लावलेली असेल तर ठीक, पण अगोदर कुलूप लावून नंतर कडी लावलेली असेल तर राम 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 राम. अहो मावशी भर कीर्तनातून उठला ना घरी जायला. पाठीमाग सुनबाई बसलेली होती. सुनबाई म्हणाले, आता बाई कुलूप बरोबर लावलेली आहे, बसा खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाल्या. त्या मावशीचं लक्ष कुलपावर होतं. तसं तुमचं लक्ष आहे ना कशावर? कुलपावर? नाही नाही, कीर्तनावर, कीर्तनावर. व्यास महर्षीने लिहिलेल्या महाभारतातील श्लोकही ध्यान देऊन ऐका. दशायुतानामयुतम सहस्राणी च विंशति, दशायुतानामयुतम सहस्राणी च विंशति, कोट्य षष्टिच षट्चैव यस्मिन् राजन् मृते हतः. कळलं काही? कळलं काही? नाही? अहो तुम्हाला काही कळत नाही म्हणून आमचं बरं आहे. मग अजून सोप्प करून सांगते. फ्रॉम टुडे, बिफोर 5,500 years ago, 1,066 billion 20K people are dead in महाभारत. आता कळालं का? कळालं? हा, मग आताच्या काळातले ना. मग अजून सोप्प करून सांगते. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात, आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात 1,66,20,000 माणसे मारल्या गेली. 1,66,20,000 माणसे मारल्या गेली. 1,66,20,000 माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. 1,66,20,000 महिला विधवा झाल्या. करोडो लेकर बाळ उघड्यावरती आले. मग आता मला सर्वांनी सांगा, आताच्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त लोक मारले गेली की पूर्वीच्या महाभारताच्या काळामध्ये जास्त लोक मारले गेली? महाभारताच्या काळात, म्हणजेच पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? कोणत्या काळात? ऐकलं का महाराज? पूर्वी येवनी सत्तेने भारतामध्ये नुसता धुमाकूळ घातला. कितीतरी महिलांना, कितीतरी मुलांना दिवसा ढवळ्या रस्त्यावरून उचलून नेले जात होते. मग त्या पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? पूर्वी इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. 150 वर्ष राज्य केले. मग पारतंत्र्यामध्ये जगावे लागणाऱ्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? जालियनवाला बाग हत्याकांड आठवा. बिचारे कितीतरी निरपराध माणसे इंग्रजांच्या बंदुकीचे शिकार झाले. मग त्या पूर्वीच्या
आत्ताच्या काळाला तुम्ही चांगलं काळ म्हणाल का? म्हणाल का? आत्ताच्या काळातील महात्मा गांधी, आताच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, आताच्या काळातील सुभाषचंद्र बोस, आताच्या काळातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सर्व माणसांनी जहाल मतवादी होऊन तर काहींनी मवाल मतवादी होऊन स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले. भगवान श्रीकृष्ण नाना प्रकारचे अवतार घेतात. काही अवतारात धनुष्य हातात घेतला, तर काही अवतारात परशु हातात घेतला, तर काही अवतारात काही हातात न घेता कार्य केलेले आहे. हातात काहीच न घेता कार्य केले तो अवतार म्हणजेच कृष्ण अवतार. वृषधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र न घेता स्वातंत्र्यासाठी लढा दिला, भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. मग आता मला सर्वांनी सांगा, पूर्वीचा पारतंत्र्याचा काळ चांगला होता की आताचा स्वतंत्राचा काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला मिळत नव्हते. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला सुद्धा मिळत नव्हते. आणि आताच्या काळात लोकांकडे लाखो रुपये आहे. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आज लोकांजवळ लाखो रुपये आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्या लाखो रुपयांमुळेच खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार हे जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. मग खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? नाना, कोणता काळ चांगला आहे? तुम्ही आपल्या पार्टीचे नाना येतील आमच्या पार्टीत. पूर्वीच्या काळात 30-40 किलोमीटर पायी चालत जावं लागत होतं की नव्हतं? पायी चालत जावं लागत होतं. पण आताच्या काळात प्रत्येकाकडे गाड्या आहेत. मग पायी चालत जावं लागणारा पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाड्या असणार आताचा काळ चांगला? पूर्वी पायी चालत जावं लागत असे, पण पूर्वी ऍक्सिडेंट नव्हतेच, गाड्याच नव्हत्या, तर ऍक्सिडेंट कुठून होतील? पण आताच्या काळात ऍक्सिडेंट वाढले, प्रदूषण वाढले. मग असा ऍक्सिडेंट, प्रदूषण वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 50 किलोमीटरवर घडलेली घटना 30 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याने समजत होती. आणि आताच्या काळात मोबाईलमुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना 30 सेकंदात समजते. नव्हे मोबाईलमुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कशामुळे? मोबाईलमुळे. आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे? आताच्या काळातील. मग कोणता काळ चांगला आहे? दिल्लीतील माणसाबरोबर माणूस बोलू लागला, पण 4 चौघात बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला की आपल्या मित्रांबरोबर बोलायचं विसरला, आपल्या पत्नी बरोबर बोलायचं विसरला, आपल्या मुलाबाळांबरोबर बोलायचं विसरला आणि आई वडिलांचा तो विषयच सोडा. मग असा जवळच्या माणसांबरोबर बोलणं विसरायला लावणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात
2 भाज्या लवकर खायला मिळत नव्हत्या. आणि आताच्या काळात जेवणात 5 पक्वान्नाचे जेवण मिळते. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वी जास्त प्रमाणात खायला मिळत नव्हतं, कारण पूर्वी हायब्रिड नव्हतं ना. आताच्या काळात हायब्रिड खाणं वाढलं, त्यामुळे माणसांचे आजारही वाढले. मग असा आजार वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात सुनांना खूप सासुरवास होता. आजीबाई होता की नव्हता? खूप सासुरवास होता. आताच्या काळात सुनांना सासुरवास आहे का? ताई आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या सुनांना सासुरवास होता, पण पूर्वी घटस्फोट नव्हतेच. होते का? पण आताच्या काळात कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस घटस्फोटाच्या पाहायला मिळतात. मग असा घटस्फोट वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? आता पूर्वीच्या काळात बरीचशी लोक ही अशिक्षित होती, पण आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोक ही शिक्षित आहे. मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आताचा काळ चांगला? आताचा. पूर्वीची लोक अशिक्षित होती, पण सुसंस्कारित होती. पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं. होतं का बाबा? होतं का? मग कोणता काळ चांगला आहे? हा, हे वाक्य आपल्याला मान्य करावं लागेल की पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हता. आता माझ्या लक्षात आले, लय लवकर आले, अख्खे 3 तास गेले. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला, आणि पूर्वीचा चांगला काळ हा काही चांगल्या लोकांनी चांगला केला. आता माझ्याही लक्षात आलं, आताचा सर्वच काळ वाईट नाही. सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. पारायण होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. अन्नदानाच्या पंक्ती होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. म्हणून काळ पूर्वीचाही वाईट नव्हता. काळ पूर्वीचाही वाईट नव्हता, आणि काळ आत्ताचाही वाईट नाही. काळ चांगला किंवा वाईट नसतो. काळ चांगला किंवा वाईट नसतो. माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. म्हणून माय बापांनो, चांगले कर्तव्य कर्म करा. कारण आपण काय काय करतो तो देव विटेवरती उभा राहून पाहत आहे. आणि जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव पुढे हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन निळा माने बोध कलंकी, 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 टाकी रूपे ऐसे धरीने टाकी रूपे ऐसी भक्त प्रिय प्रियोतम, भक्त प्रियोतम, भक्त प्रिय प्रियोतम, भक्त प्रिय प्रियोतम, विश्रामदायी
तुकाराम